बर्थडे पार्टी असो किंवा कोणताही कार्यक्रम, सर्वांचा आवडता मेनू म्हणजे पावभाजी. आज आपण 20 ते 25 लोकांची पावभाजी बनवण्याची योग्य आणि सुटसुटीत पद्धत इथे बघणार आहोत. भाजी दाटसर होण्यासाठी, त्याचप्रमाणे त्याला रंग छान यावा यासाठी काही सिक्रेट पदार्थ यामध्ये घातलेले आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन. मुंबई स्टाईल पाव बनवण्याची देखील पद्धत मी इथे सांगितलेली आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासाठी आपण काही पूर्वतयारी केलेली आहे. पाव किलो आपण सुकलेले वाटाणे इथे घेतलेले आहेत. ते आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवलेले आहेत. बटाटा सोलून 1 किलो भिजवून ठेवलेला आहे. कांदा, मिरची आणि फ्लॉवर, टोमॅटो आणि बीटरूट, आलं लसणाची पेस्ट ही सगळी तयारी करून घेतलेली आहे. आता हे सुकलेले जे भिजलेले वाटाणे आहेत ते आपण कुकरमध्ये घालणार आहोत आणि याला शिजण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी घालणार आहोत आणि याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. शिजताना आपण याला चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे. आणि प्रथम आता आपण हा वाटाणा शिजून घेणार आहोत. 5 लिटरचा आपण इथे कुकर घेतलेला आहे. यामध्ये आता आपण जवळजवळ 50 ग्रॅम इतकं बटर घालणार आहोत. आता यामध्ये बारीक चिरलेला हा टोमॅटो जवळजवळ 300 ग्रॅम इतका घातलेला आहे. याला आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. 1 किलो साल काढून चिरलेला बटाटा, जो की आपण पाण्यामध्ये भिजून ठेवला होता, म्हणजे तो काळा पडणार नाही. आणि पाव किलो आपण इथे फ्लॉवर घातलेले आहे, ज्याची की आपण फुलं काढून घेतलेली आहेत. आणि अर्धा किलो इथं ओला मटार आहे, तो घातलेला आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा बेडगी मिरची घातलेली आहे. हे सर्व परतून घेणार आहोत. 1 मध्यम आकाराचे बीटरूट आपण चिरून घेतलेला आहे. 1 मोठा चमचा इतकी पावभाजी मसाला घातलेला आहे. आणि आता आपण यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण लिटर इतकं पाणी घालणार आहोत. पाणी आपल्याला खूप प्रमाणामध्ये घालायचं नाही. कुकर आपण थोडासा वाकडा केला की आपल्याला पाणी दिसायला हवं एवढंच आपण पाणी घालायला हवं. आता याच्या आपण साधारण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. दुसरीकडे आपण 12 ते 15 लिटरचं हे पातेलं घेतलेलं आहे. जाडबुडाचं पातेलं आहे. त्यामध्ये आपण पाव किलो इतकं तेल घातलेलं आहे. तेलामध्ये आता आपण थोडंसं बटर देखील घालणार आहोत. यामुळे आपल्या पावभाजीला स्वाद अगदी अप्रतिम येतो. यामध्ये पाव किलो बारीक चिरलेली ही सिमला मिरची आपण घातलेली आहेत. बिया याच्या आपण काढून घेतलेल्या आहेत. याला आपण छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे सिमला मिरचीचा जो उगीरपणा आहे तो आपल्या भाजीला अजिबात येत नाही. साधारण आता 5 ते 7 मिनिट आपण ही सिमला मिरची परतून झालेली आहे. यामध्ये आता आपण जवळजवळ 750 ग्रॅम इतका बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. हे परतताना मी पुन्हा थोडंसं बटर घातलेलं आहे. पूर्ण पावभाजी होईपर्यंत साधारण आपण भाजीसाठी फक्त 200 ग्रॅम इतकं बटर वापरणार आहोत. कांदा आता आपला मस्त परतत आलेला आहे. आता आपण इथे पुन्हा 200 ग्रॅम इतके टोमॅटो घातलेले आहेत. ते बारीक चिरून घेतलेले आहेत. ते देखील आपण छान परतून घेणार आहोत. टोमॅटो देखील आता आपले परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये जवळजवळ 3 टेबलस्पून इतकी आलं लसणाची पेस्ट आपण घातलेली आहे. आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर मधल्या बाजूने आपण असा खड्डा करणार आहोत, म्हणजे बटर किंवा तेल जे आहे ते आपल्याला मधल्या बाजूला दिसेल. आणि यामध्ये आता आपण पुन्हा 1 चमचा इतकं बटर घातलेलं आहे. यामध्येच आपण आता मसाला, पावभाजी मसाला 2 मोठे चमचे आपण घालणार आहोत. आणि हे सर्व या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा, टोमॅटो फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे परतताना आपला हात दुखून येतो, तर अशा वेळी आपण गॅस मोठा ठेवायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटो हा बुडाला पूर्णपणे पसरून घ्यायचा आहे आणि थोड्या थोड्या वेळाने याला हलवत राहायचं आहे, म्हणजे आपला हात इतका दुखून येणार नाही. यामध्ये आता मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो परतण्याची प्रक्रिया अगदी लवकर होते. मीठ कोणत्याही पदार्थातून पाणी लवकर बाहेर काढण्याची प्रक्रिया करते. त्यामुळे मीठ टाकलं की कांदा आणि टोमॅटोची पेस्ट ही पटकन परतायला मदत होईल. आता इथे सुका वाटाणा जो आहे तो आपला शिजून झालेला आहे. यातलं एक्स्ट्रा पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि हा वाटाणा आपण याच्यामध्ये घातलेला आहे. जास्तीचं पाणी याच्यामधून काढून घेण्याचं कारण म्हणजे आपल्याला हा सुका वाटाणा हा रगडून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित बारीक होणार नाही यासाठी आपण यामधलं पाणी एक्स्ट्राचं काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपला वाटाणा हा व्यवस्थित बारीक झालेला आहे. असं टेक्स्चर आपल्याला हवं आहे. दुसरीकडे आपल्या भाज्या देखील शिजून झालेल्या आहेत आणि मॅशरच्या साहाय्याने आपण या भाज्या देखील
बारीक रगडून घेणार आहोत. भाज्या आता या पद्धतीने पूर्णपणे स्मॅश झालेल्या आहेत. यामध्ये वाटाणा शिजवलेलं हे पाणी गरम करून आपण घातलेलं आहे. पाणी गरम केल्यामुळे भाजीची चव अजिबात बिघडत नाही. वाटाणा आणि बटाटा असल्यामुळे याला दाटसर असं टेक्स्चर आलेलं आहे. आता इथे 2 ग्लास इतकं आपण कडकडीत पाणी घातलेलं आहे. तोपर्यंत आपला हा मसाला देखील तयार झालेला आहे. या मसाल्यामध्ये आता आपल्याला ही भाजी घालून घ्यायची आहे. भाजी आपली अजूनही दाटसर आहे, तर आपण अजूनही कडकडीत पाणी जे आहे ते कुकरमध्ये घातलेलं आहे. म्हणजे थोडीफार कुकरला राहिलेली भाजी आणि मसाला जो आहे तो आपल्या भाजीमध्ये येईल. आता आपण याला 4 ते 5 मिनिट उकळून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यावर घालणार आहोत. भाजीमध्ये मीठ मिरची एकदा आपण चेक करून घ्यायची आहे. मीठ मला इथे थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी थोडं मीठ घातलेलं आहे. वरून आता आपण यामध्ये थोडंसं बटर घालणार आहोत आणि भाजी आता आपली तयार झालेली आहे. आता पॅनवर आपण थोडंसं बटर घातलेलं आहे. यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे आणि तयार केलेली भाजी ही देखील आपण थोडीशी घेणार आहोत. यावरच आता आपण आपले पाव दोन्ही बाजूने घालायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर देखील यामध्ये पेरायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पाव भाजले तर अगदी मुंबई स्टाईल तुमची ही पावभाजी तयार होणार आहे. तेव्हा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन.